पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त। लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती। काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं। मागील 2 दशकातली सर्वात मोठी कारवाई। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द। वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट। पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही। माझाच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सगळे पाकिस्तानी भारताबाहेर जातील असाही दावा। अरबी समुद्रात नौदलाकडून जोरदार युद्धसराव। अनेक युद्धनौकांवरून क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या। कधीही कुठेही आणि कसंही तयार आहोत, नौदलाचं निवेदन। एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतर संजय गायकवाडांची पोलिसांबद्दलच्या वक्तव्याबाबत दिलगिरी। व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केल्याचा दावा। फ्लेक्स आणि पोस्टर लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग्स वापरावे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला। बेकायदा पोस्टर लावले तरीही हटवा, सगळ्या महानगरपालिकांना सूचना। जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना। प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपड्यात वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार। मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी। सांगलीच्या जतमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनीवरील अत्याचाराप्रकरणी मुख्याध्यापकाला अटक। उमरी पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पावसामुळे आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघातील सामना रद्द। दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।